तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग गुरु पौर्णिमेच्या दिवशीचा आहे, पण आपल्याला काही कारणामुळे काल अपलोड करता आला नाही. आजच्या दिवसात सुरुवात मंदिरात जाण्यापासून झाली. सकाळचे शांत वातावरण आणि देवाचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली. येताना आपल्याला नाना भेटले. त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारून निघालो निरेला आल्यावर गिफ्ट शॉपिंग मध्ये गेलो, कारण आज आपल्या दादाच्या नवीन ऑफिसचं उद्घाटन होतं, म्हणून त्यासाठी एक छानसं गिफ्ट घेतलं. गिफ्ट घेतल्यानंतर पॅकिंग वगैरे करून आता निघालो दत्त घाटावर. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे इथलं वातावरण खूपच भक्तिमय झालं होतं. आपणही दत्तांचं दर्शन घेतलं. गुरु म्हणजे फक्त शिकवण देणारी व्यक्ती नाही, तर योग्य मार्ग दाखवणारा प्रकाश असतो. दर्शन झाल्यानंतर नदीचा सुंदर निसर्ग, वाहणारा वारा आणि आजूबाजूची शांतता काही क्षण मनात ठेवून आपण निघालो घरी. घरी येऊन पटकन आवरला आणि मग निघालो दादाच्या ऑफिसच्या ओपनिंगसाठी. रस्त्यात दिसणारी हिरवीगार झाडं आणि पावसाळ्यातला निसर्ग भन्नाट वाटत होता. जाता जाता आपल्या जेजुरीत आल्यानंतर खंडेरायाचं दर्शन घेऊन निघालो पुढच्या प्रवासासाठी. आणि शेवटी जवळपास 2 तासांचा प्रवास पूर्ण करून आम्ही पोहोचलोय पार्किंग मध्ये. आता पुढे उद्घाटनात काय काय होणार ते पाहण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की पहा.